लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्यांमध्ये वाढ. आज केरळनंतर तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 महिन्यात तिसऱ्यांदा केरळ दौऱ्यावर. तिरुवनंतपुरममध्ये जाहीर सभेला करणार संबोधित. तामिळनाडू दौऱ्यात तुतुकुडीत 17,000 कोटींच्या विकास कामांचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण. मोदींचा यवतमाळ दौरा. 4,900 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण. शेतकरी सन्मान योजनेचा 16वा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार. राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंगच्या भीतीनं सपाच्या सर्व आमदारांना पार्टी कार्यालयात बोलावलं. सर्व उमेदवारांना कोटा दिल्यानंतर आमदार विधानसभेत जाणार. लँड फॉर जॉब प्रकरणात आज सुनावणी. सीबीआयची लालू यादव आणि राबडींसह 16 जणांविरोधात चार्जशीट. आम आदमी पार्टीची केजरीवालांच्या निवासस्थानी आज बैठक. लोकसभेच्या उमेदवारांची नावं निश्चित होण्याची शक्यता. राहुल गांधी आज जाणार केम्ब्रिज युनिव्हर्सिटीला. जज बिझनेस स्कूलमध्ये MBAच्या विद्यार्थ्यांना देणार लेक्चर. तर बुधवारी इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबिलिटी स्कूलमध्ये भाषण. राज्यात पहाटे गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका. उत्तर भारतातल्या हिमवर्षावामुळे राज्यात थंडी कायम. पुण्यासह राज्यात मुलांमध्ये निमोनियाचं प्रमाण वाढलं. हवामान बदलामुळे जंतू संसर्गाचं प्रमाण अधिक. विदर्भात अकोला बुलढाणा जिल्ह्यात जोरदार गारपीट. रब्बी पिकं जमीनदोस्त. तर जळगाव जिल्ह्यातल्या 40 गावातही गारपिटीनं नुकसान. मुंबईतल्या अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत. पिसे येथील उदयनचंद केंद्रात आग लागल्यानं शहर आणि पूर्व उपनगरात परिणाम. पुणे शहराजवळ तब्बल 9,000 लिटरहून अधिक दारू जप्त. पुणे ग्रामीण पोलिसांची अवैध व्यवसायावर मोठी छापेमारी. महाराष्ट्राच्या सेव्ह द टायगर मोहिमेला 112 देशाच्या मिस वर्ल्ड टीमचं समर्थन. 1 ते 3 मार्च ताडोबात वन आणि सांस्कृतिक विभागाचा ताडोबा फेस्टिवल. ताडोबा सफारीचं मिस वर्ल्ड टीमला आमंत्रण. इस्रायल हमास युद्ध थांबण्याचे जो बायडेन यांचे संकेत. सोमवारपर्यंत युद्धविरामाची शक्यता. रावी नदीचं पाणी भारतानं पाकिस्तानला जाण्यापासून रोखलं. शहापूर कंडी बॅरेज निर्मितीनंतर रोखलं पाणी. चीनमध्ये फूड डिलिव्हरीसाठी ड्रोनचा वापर. 5 किलो वजनाचा 10 किलोमीटर उडू शकतो ड्रोन. मायक्रोसॉफ्ट अकाउंटच्या प्रायव्हसीवरून चिंता व्यक्त. मायक्रोसॉफ्ट अकाउंट बनवणं म्हणजे कम्प्युटर ऍक्सेस AIला देण्यासारखं. मस्क यांचं मत. रशिया युक्रेनमधील भीषण युद्धाला 2 वर्ष पूर्ण. आजवर युक्रेनचे 31,000 सैनिक ठार. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची माहिती. कुराणची आयत लिहिलेले कपडे घालणं महिलेला भोवलं. पाकिस्तानात हॉटेलमध्ये महिलेला नागरिकांनी घातला घेरा. हनुमा विहारी क्रिकेट खेळणार नाही. आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशननं मागितला राजीनामा. राजकीय नेत्याच्या मुलाला शिव्या दिल्यानं असोसिएशननं फटकारलं. मोहम्मद शमीच्या फॅन्सनं शमी मैदानात येण्याची प्रतीक्षा. लवकरच मैदानात येणार. शमीची एक्सवर पोस्ट. जखमी असल्यानं मोहम्मद शमी खेळापासून दूर. रांची क्रिकेट कसोटीत भारताचा इंग्लंडवर विजय. भारताची इंग्लंडवर 5 विकेट्सनी मात. मालिकेत 3-1 आघाडी. दिल्लीत युवकाच्या पोटातून काढले 39 नाणी आणि चुंबकाचे 37 तुकडे. पोटदुखीमुळे डॉक्टरांकडे आणल्यावर केली सर्जरी. यंदा मिस वर्ल्ड स्पर्धा भारतात. 28 वर्षांनंतर भारतात होणार स्पर्धा.